नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आराध्य, भक्ती आणि भक्त म्हणजे नेमकं काय? एखादा शेतकरी जर शेत कसत असेल, तर जमिनीला, या भूमातेला, काळ्या आईला तो आपलं आराध्य मानतो. जी कृती करतो, म्हणजे जी जमीन कसतो, कष्ट घेतो, परिश्रम करतो, मेहनत घेतो त्या जमिनीसाठी, पीक उगवण्यासाठी, ती म्हणजे त्या शेतकऱ्याची भक्ती असते. आणि शेतकरी स्वतः भक्त असतो. आपण प्रत्येक जण स्वतःला भक्त जर का म्हणून घेतलं, भक्त म्हणजे काय? जो कृत्य करतोय, जो कर्म करतोय, जे जे चांगलं आहे ते जो करतोय तो म्हणजे भक्त, तुम्ही आम्ही. आणि ज्याच्यासाठी, ज्याच्या प्रेरणेनं, ज्याला हे समर्पित करतोय, ज्याला पूज्य मानून करतोय, तो प्रत्येकासाठी आपल्या आराध्य असतो. आणि जी कृती, जे कर्म, जी क्रिया करतोय ते म्हणजे आपल्या सगळ्यांची भक्ती असते. कर्म करताना, तुम्ही आम्ही कर्म करताना, ही सामान्य दुनिया, सामान्य जग, आपल्या आजूबाजूची लोक आडवीही येतातच येतात. आपण कर्म करतोय त्याला अडथळे हे खूप असतात, पण हे अडथळे डावलून, या अडथळ्यांना ओलांडून आपल्याला आपली सेवा, आपली भक्ती, आपलं कर्म कृत्य करायचंच आहे, कुठल्याही किमतीला धरून. प्रत्येक जण जे कर्म करतोय, स्वतःला भक्त मानून जी कृत्य करतोय, भक्ती करतोय, एक विशिष्ट असं ध्येय, हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला, संकटाला पार करून तो पुढे जातोय, म्हणजे त्या आराध्याप्रती तो समर्पित आहे. प्रत्येकाने आपल्या मनात हेच ठेवलं पाहिजे की माझ्या ध्येयाच्या आड, माझ्या सेवेच्या आड, मी जे काही कृत्य करतोय त्याच्या आड जर का कोणी येत असेल, तर त्यांना मला डावलूनच हे कर्म केलं पाहिजे, तरच ते साध्य होईल. कधी कधी दुनियेतली ही सामान्य लोक म्हणतात, हे जे तू करतोयस ते पटणार आहे का तुला, झेपणार आहे का तुला, तुला जमणार आहे का, तू हे कशाला करतोय, दुसरं काहीतरी कर. लोक समाजातली आपल्याला फुकटचे सल्ले द्यायला खूप जण येतात, पण आपण स्वतःला भक्त समजलं, जे कर्म करतोय ते जर का योग्य असेल, वाईट त्याच्यामध्ये काही नसेल, ज्याच्यामध्ये समाजाचं हित असेल, देशाचं भवितव्य त्याच्यावरती अवलंबून असेल, किंवा जे आज आपल्याला अडथळे निर्माण करत आहेत, उद्या त्यांचीच जर का मान अभिमानाने उंचावत असेल, तर ते कर्म, ते कृत्य, ती गोष्ट अवश्य केली पाहिजे. कारण याचे परिणाम आज दिसत नसतील कदाचित, पण येत्या भविष्यकाळात त्याचा परिणाम आपण सगळ्यांना दाखवून देऊ शकतो. प्रत्येकाच्याच वाट्याला चांगलं कृत्य करताना अडथळा येतच असतो. गौतम बुद्ध घ्या, ते सुद्धा आपल्याकडं जी परिस्थिती आहे, जे धन आपल्याकडे आहे, जो काही राजवैभव आपल्याकडे आहे, तो ओलांडून पुढे गेले. का? तर त्यांचं आराध्य, त्यांची भक्ती, त्यांचं ध्येय तितकंच परखड होतं आणि तितकंच समाजोपयोगी होतं. म्हणून त्यांना जे काही कार्य करायचे ते त्यांनी केलं, त्याच्यावरती श्रद्धा ठेवली आणि अढळ प्रयत्न केले. सिंधुताई सपकाळ यांच्या सुद्धा वाट्याला समाजसेवा करताना अडथळे काही कमी नाही आले. त्यांनी सुद्धा स्वतःच्या नातेवाईकांना, स्वतःच्या गावाला, वाडीला, आजूबाजूच्या लोकांना डावलून, जी कोणी समोरची मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, ती त्यांच्यासाठी आराध्य होती, तो ध्येय होतं. ती मुलं म्हणजे त्यांच्यासाठी आराध्य होतं. जी सेवा सिंधुबाईंनी केली ती त्यांची भक्ती होती, आणि स्वतः सिंधुबाई या समाजाच्या कार्याचा भक्त होत्या. अजून आपण उदाहरण देऊ शकतो की वारे गुरुजी. शाळा अतिशय सुंदर घडवली त्यांनी. जी शाळा त्यांनी घडवली, निर्माण केली, ती त्यांची भक्ती होती. आणि जी मुलं, विद्यार्थी वारे गुरुजींचे आराध्य होते, हेतू होता, साध्य होतं, त्यांचं ध्येय होतं ते. म्हणून त्यांनी ते केलं आणि लोकांनी त्यांना आडकाठ्या घातल्या, आडकाठ्या, संकट निर्माण केली. पण जिथे कुठे लोकांनी बदली केली, अडथळा म्हणून ते आले समोर, आणि जिथे कुठे वारे गुरुजी गेले तिथे सुद्धा त्यांनी सुफळ, समृद्ध आणि सुंदर शाळा घडवली. ध्येयाच्या प्रती जे जे कोणी आले त्यांना डावलून ते पुढे गेले. ममता फाउंडेशन म्हणून एक HIV पॉझिटिव्ह लोकांवरती, मुलांवरती काम करणारी फाउंडेशन आहे पुण्यामध्ये. त्यांना लोकांनी, स्वतःच्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांनी वाळीत टाकलं होतं. पण त्यांनी काय डोळ्यासमोर ठेवलं की मी ज्या मुलांची सेवा करणार आहे तो माझा आराध्य आहे, मी जी काही सेवा देणार आहे, जे कृत्य करणार आहे, जो प्रयत्न करणार आहे, ती म्हणजे माझी भक्ती आहे.
आणि स्वतः ते म्हणजे ममता फाउंडेशनची जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी स्वतःला भक्त समजलं. ही उदाहरणं झाली आपल्या डोळ्यासमोरची. ह्या लोकांनी जे केलं तेच आपल्याला करायचंय. लोक कितीही आपल्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी येऊ द्या, आपलं ध्येय जर का भक्कम असेल, त्या ध्येयावरती जर का आपला ठाम विश्वास असेल, तर प्रत्येकाने स्वतःचे ध्येय आराध्य समजून कृत्य केलं पाहिजे, म्हणजे भक्ती केली पाहिजे आणि स्वतःला एक आदर्श भक्त समजला पाहिजे. जे जे अडथळे येतील ते पार करणं भक्ताचं काम आहे. का? कारण साध्य करायचंय काय? आराध्य. त्याच्या प्रती आपल्याला समर्पित व्हायचंय. म्हणजे काय करायचं? त्याच्यावरती भक्ती करायची, प्रेम करायचंय, स्वाहा व्हायचंय. तुकारामांचा एक अभंग आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. म्हणजे काय? आपलं जे ध्येय आहे, जो आराध्य आहे, ज्याच्यावर आपण भक्ती, सेवा, काम, कृत्य करणार आहोत, तो विषय आपला नारायण झाला पाहिजे, आराध्य झालं पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आपला प्रत्येकाचा विषय, ध्येय, हेतू, जे आपण कृत्य चांगलं करणार आहोत तो आपला नारायण व्हायला पाहिजे. आणि आपल्या मार्गामध्ये जे अडथळे येतात, मग ते जनाचे असतील, म्हणजे जनसमुदायाचे असतील, लोकांचे असतील, समाजाचे असतील, मग आपली परिस्थिती पण आड येत असेल, धन आपलं आड येत असेल, आपली परिस्थिती अशी आहे, आपण का त्या मार्गाला जावं, आपल्याला काय कमी आहे, नाही, हेही म्हणून चालणार नाही. न आवडे जनधन माता पिता. माता पिता म्हणजे आपले जवळचे सगळे सोयरे, समाज, आपले नातेवाईक, प्रत्यक्ष आपले आई वडील जर काय आपल्या ध्येयाच्या प्रती आड येत असतील ना, आणि आपलं ध्येय तेवढंच चांगलं असेल, समाजोपयोगी असेल ना, तर ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींना डावलून पुढे जाऊन विषय तो आपला नारायण करून घेतलाच पाहिजे. कारण का? आपण जे ध्येय साध्य करणार आहोत ते निश्चितच चांगलं आहे, निश्चितच अचूक असं आहे. आणि याचा परिणाम हा समुदाय, समाज, आपले आई वडील, नातेवाईक, आपली परिस्थिती बघणारच आहे. त्याच्यामुळे आपण स्वतः स्वाहा होऊया आपल्या ध्येयाप्रती. आपल्याला जे काम करायचंय ते अचूक डोळ्यासमोर ठेवूयात आणि आपला विषय नारायण करूयात. आणि त्याच्यासाठी आपण तन मन धन अर्पण करून ते साध्य करायला जाऊयात. तरच याचा अर्थ सार्थकी लागेल. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. आपण सर्वांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत, अथक परिश्रम आणि योग्य तो मार्ग निवडूयात आणि आपलं ध्येय साध्य करूयात. धन्यवाद.